9404. मग एक मध्ये हे नको 94 तू मला सांगायला 9404 15 64. सुप्रभात मित्रांनो, महेश धनावडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मागचे व्हिडिओ बघितलाच असाल आणि ड्रीम होम करून आपलं तिथं आपण एक प्लेलिस्ट बनवले. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे व्हिडिओ बघायला भेटले. आय थिंक आत्तापर्यंत 14 व्हिडिओ झाले असतील, कारण मी ना मध्ये स्किप करून मुंबईत गेलो होतो, कारण ऑफिसचं पण काम असतं ना, त्याच्यामुळे तिकडं झालं. तर आता गावी आलो आहे चरणीपूर्णी करण्यासाठी. पण चरणीपूर्णीसाठी ना गेले 2 दिवस मी फक्त माणसंच बघतो, माणसं आपल्याला भेटत नाही. आता असं झालं की कामगारांपेक्षा बिगारीला सोन्याचा भाव आला आहे. तर आता कामगार नाही भेटले तर मग बसून तरी काय करणार. आज आलो आहे मुंबईवरून आणि आता मी वाळू उपसतो. कारण वाळू ना गाडी फसल्यामुळे वाळू खाली पडली नाही, वरती टाकली, तर ती आपल्याला परत इकडे टाकायची. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सकाळी सकाळी मेहनतीचं काम आहे आणि मी एकटाच आहे आज, दुसरं कोण नाही. तर आता पहिला वाळू उपसून घ्या. वाळू दाखवतो आहे तुम्हाला. मी थोडीशी उपसले, त्याच्यानंतर मग व्हिडिओ बनवायला आलो आहे. तर वाळू दाखवतो पहिली. तर समोर बघत असाल हा मोठा ढीग आहे इथे, आणि हा ढीग आपल्याला इकडे खाली आणून ठेवायचा. इथे आपल्याला ही वाळू पूर्ण हा ढिगार आहे. ह्याच्यामध्ये 2 ब्रश वाळू आहे, म्हणजे एक गाडी, त्याच्यामध्ये 2 ब्रश बसते गाडीमध्ये. तर ही वाळू टाकल्या बहुतांश इकडची वाळू अशी मातीत गेले. जेवढी मिळेल तेवढी घेऊया आणि ही वाळू आज येताना पहिले खाली करून घेऊया, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित मिळेल करायला काम. सुप्रभात मित्रांनो, ॲक्च्युली तुम्ही बघितलात रेती ओढताना मला बघितलात आणि त्याच्यानंतर ना अक्षरशः ना माझ्या पूर्णपणे हालत बेकार झाली. कारण माणसं भेटत नव्हती. पहिली गोष्ट म्हणजे माणसाला खरोखर असा सोन्याचा भाव आहे असं म्हणायला काही हरकत नाही, पण कुठेच नाही. एक टाईम तुम्हाला कामदार मिळेल जो ज्याच्याकडे कला आहे लावण्या बिवण्याची, दगड लावण्याची, फाडी लावण्याची, तो मिळेल. पण त्याच्या संघाची जी माणसं लागणार हेल्पर, ते बिलकुलच मिळत नाही. मी बऱ्याच ठिकाणी फोन लावला आणि मी एकदम हतबल झालो होतो. आत्ता असा प्रॉब्लेम झाला की मला ना कॅमेरा पण हातात घ्यायला मिळाला नाही. खरं म्हणजे जो मेन पार्ट होता घराचा, कारण चरणी खतनं घराचे वाटले आणि ती पूर्ण एक प्रकार असतो. तर त्यासाठी आहे ना माणसं लागतात, बरोबर आहे, आणि ती माणसं भेटत नव्हती. मी रस्त्यावरचे जे रस्त्याचं काम करले जातात, खोदकार, पाण्याचं, बिल्डिंगचं, अमुक हे ते, त्यांना घेऊन आलो होतो. आणि त्यांनी बघा पहिली ही चरी मारला आणि ही इकडची हे बघा अशा चऱ्या मारत गेल्या. दिसत असेल तुम्हाला, ही चरी आहे. आणि इकडे बघा ह्याच्यावर नंतर मग ती चरी खाली 2 फूट खोदून ही पूर्णी गेलेली आहे. ही पूर्णी आहे. ही पूर्णी आहे. ह्या पूर्णीला आपण जी आपली मराठी माणसं आहेत ती गेलेली होती ह्या साईडला, हा पुढचा भाग. तर ही 1, 2, 4 इंच सोडून
वरती फक्त दगड आहे आणि चिखल ह्याच्यानं उठवलेलं आहे पूर्णपणे हे सगळं. आता ह्याच्यावर आहे ना इथे एक पहिला मूर्ताचा दगड बसेल आणि त्याच्यानंतर मग आपलं बाकीची ही होईल गोष्ट घडून जाईल. म्हणजे बाकीच्या हां बाकीचा मग दगड जो तोडीचा आहे तो ह्याच्यानंतर 3 दिवसानंतर आहे ना हे सुकलं पाहिजे. थोडंसं सुकल्यानंतर ते लागून जाणार. त्याच्यासाठी इथे आधी पहिला मूर्ताचा दगड आपला असतो तो भटजींकडून बसून घ्यावा लागतो. आणि त्याच्यानंतर तर हा वेळ अजिबात भेटला ना, कारण ही जी वाळू आहे इकडे ओतली आहे त्याने पण थोडी मदत केली. अजून थोडीसुद्धा आहे, कारण गाडी एक पडली ती पूर्ण उतरायला पॉसिबल नाही. तर इथल्या एवढा जागा आहे ना मला खाली करायचं आहे, कारण इथे ना आपल्याला माळ बनवायला त्यांना जागा द्यायचं आहे. तर पहिलं आहे ना तिथे थोडंसं केलं आहे, ती माती तिकडे वळून घ्यावं लागेल, कारण एवढ्या एवढ्यात त्यांना माल बनवायला पॉसिबल होईल. तर मित्रांनो हा पार्ट आहे ना जो चरणी आणि पुरणीचा हा मिस झाला आपल्याकडून, कारण कॅमेरा पकडायला कोणच नव्हता आणि तो करू शकत नव्हतो आपण ॲक्च्युली, कारण मी एवढा बिझी होतो माणसं नसल्यामुळे मला स्वतःला उतरायला लागला. आज डॉक्टरकडे काल आलो आणि आज थोडं बरं वाटते. 2 दिवस एवढी हालत बेकार झाली होती ना सुपरडुपर. तर आता आपण चाललोय भटजींकडे त्यांना विचारायला की मुहूर्ताचे आपण दगड कधी लावू शकतो वगैरे वगैरे. तर त्यांना विचारूया आणि मग आपल्या ब्लॉगला आजपासून परत सुरुवात होते. म्हणजे तोच ब्लॉग आज कंटिन्यू करते आपण. सो फायनली ही चरी मारून घराकडे इकडे बघत असाल. आणि आता पूर्ण होते. पहिल्या दगडाचा तर असा बसतो. अजिबात नाही बरं म्हटले. आमचंच चुकलं. अगोदर चप्पल का आणायला नको आहे तिकडे. माझे तर उडा काय हे सगळं टाकून आपल्या अगोदर काढून द्या. आता उचल यायला लागली चप्पल. एकदा हवे ते एकदा आलं तुम्ही आलं बस. थांबा थांबा थांबा.
पुढे दाखव उडत तुमच्या बसल्या सो फायनली मित्रांनो आता आपण काकांकडे आलो आहे. आता आपण मुहूर्त काढू आणि मग जाऊया घरी. आय थिंक काका गेलेले आहेत का. सो फायनली आता आपण आलो आहे सामान घ्यायला काकाकडे आणि आपली एस टी मागजन एस टी. काका ओ काका. सो फायनली मित्रांनो आता काकांना भेटून आलो आणि जे सामान सांगितलं होतं ते सर्व घेऊन आलो आहे आता मी इथे. तर आता कसं आहे बाकीची तयारी अजून करायची देवाच्या भांड्यांची किंवा दुर्वा बेल तुळस सगळ्या गोष्टी काढून ठेवायच्या आहेत. तर आता आपलं काम तर मेन झालं आहे कारण ब्राह्मणाने आपल्याला आपल्या भटजीने मेन म्हणजे उद्याचाच दिवस दिला आहे. त्याच्यामुळं एक बेस्ट झालं कारण जर टाईम गेला असता तर आणखी मग पुढे जे दगड लावणार त्यांना पण टाईम नव्हता. तर आता फोन करून त्यांना सांगतो की उद्या आहे करून म्हणजे उद्या सकाळी येऊन जाते. चला काय चालू नाही वाटतंय. बा का आता टाकतायत गपचूप टाकू दे. काय बोलू नको रे परत जातील. झाला काय रे. हा काय काय काम करतात काय चालू आहे होऊन जाऊ दे काय ते क्लिअर. तर मित्रांनो आता ही पाईपलाईन टाकून घ्यायचा गाडीचा पाईप 9404. मग एक मध्ये हे नको 94 तू मला सांगायला 9404 15 64 19 थांबा 64 19 ना बरोबर आहे काय. हा लागूला नाही लागेल तुम्हाला नसू दे पण ह्यांना असं काय नाही टुकटुक व्हायला पाहिजे की नको. तुला पण नाही ते मोबाईलला दिवसभर काय रात्रभर काय पिक्चर बघितलं असतेस काय. अरे तसं नाही. अरे रिचार्ज कुठं आहे चार्जिंग कुठं आहे. हा लागला लागला मी सेव्ह करून ठेवतो. हा मराठी टाका 940415 जतन करा म्हणजे हे ना 14 त्याचे टाका कोण उगाच आलं इथं. काय बाहेर बाहेर लावतात ना ते बघतोय. बस एवढंच होईल ना. सगळ्यांनी त्यांनी येऊन सेफ जिथं पाहिजे तशी लावून गेलं. 23-4 आहे एवढंच घर माझं. हे आता बरं झाले असेल सगळ्यात पहिला संडास आहे. नमस्कार साहेब नमस्कार. मग तुमचं कुठपर्यंत गेलंय. आमचं अजून कुठं नाही. वालूला संप लागलाय ना कुसला तो 2 दिवस वालू नाही येणार अजून. काय माहित तिकडे बंद आहे तर काटा बंद आहे बोलतात काय माहित. तर तुमच्याकडे गावठी मिळते असं ऐकलंय मी. गावठी नाही तुम्हाला परवडलं नाही ना गावठी घेऊच नका कारण कमीत कमी या 2 ब्रश गाडी येते ना हा ते तुम्हाला त्याच्यात अर्धा ब्रश कमीच. हलका भरता
इथं फलका फलका म्हणजे- या नदीच्या बाजूला फलका 100. हलका म्हणजे कसं त्यांची एवढी घमेल आणि ते मोजून टाकणार नाही तिथे जेसीबी हा तिथं जेसीबीचा फावडा वरनं टाकताना बसतं ना ते बसतं बरं. त्याच्यात पाव ब्रिज पेक्षा आधी ते एक्स्ट्रा येते का? मला पाणी काढा, हातावडी काढा पाणी घे, संदेश हातून घे. काय म्हटलं? ही थंडी आहे ना तुम्ही मुंबईला घेऊन जा इकडे आमच्या इकडे नको. मुंबईला आम्ही थंडीच नाही. माणसं, मुंबईला- इकडे आम्ही शेती केली नाही तुम्ही खाणार काय हा आम्ही तांदूळ तांदूळ आम्ही केलेलंच नाही तर तुम्ही उड्या कशावर मारणार आहोत तांदळावर नाही जमिनीवर जमिनीवर उड्या मारणार ना मग पोटात काय टाकणार कुठं तांदूळ 26 का 23 बोलला 23/4 इथून खाली वलबा सोडायचा नाही इथं रेष मारायची ह्या रेषेवर फाडीचा खाल्लं टोक ठेवायचं ना वलबा करून घ्यायचा भाऊजी माझ्या हातातली काढा